नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलतोय नगरपालिका आणि महानगरपालिका या सगळ्यांमधल्या जो प्रचार होता, याच्या आधी राजकारणी लोक जी प्रचार करायची त्या प्रचाराचा आज काहीतरी रेकॉर्ड मोडताना आपल्याला बघतायला मिळतोय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जो काही प्रचार आता शिंदे गटाने, शिवसेना शिंदे गटाने चालू केलेला आहे, तो खरंच कुठेतरी म्हणजे रेकॉर्ड मोडण्यापेक्षा काहीतरी कल्पकता राजकारणी आता रोज रोजचा तोच तोच प्रचार करून वैतागलेले दिसत आहेत। आणि आता त्यांनी एक नवीन कल्पना, भन्नाट कल्पना म्हणता येईल आपल्याला, असं काहीचं त्यांनी चालू केलेलं आहे। तुम्हालाही वाटतंय तेच आपण बोलणार आहोत। तत्पूर्वी व्हिडिओ आवडला म्हणजे नंतर आवडल्यानंतर लाईक कराच, परंतु त्यापूर्वी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून नक्की ठेवा। आपण बोलतोय म्हणजे याच्या मागे आपण जातोय, कारण ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले अजित पवार, म्हणजे महायुतीमध्ये अजित पवार नव्याने सामील झाले होते आणि अजित पवार यांचा जे काही होतं प्रचाराचं त्याच्यामध्ये त्यांनी पिंक कलर आणला, त्यानंतर सगळीकडे पिंक करून टाकलं त्यांनी। ही एक भन्नाट आयडिया अजित पवार यांना विधानसभेच्या आधी मिळाली आणि त्यानंतर त्यांना यशही मिळालं। त्याच पद्धतीने आता शिवसेना शिंदे गटाने स्वराज्य स्थानिक संस्थेच्या निवडणुकांमध्ये पहिलं तर त्यांना वाटत नव्हतं की भाजपा विरुद्ध आपल्याला काही ठिकाणी लढावं लागेल। भाजप आणि शिवसेना आमदार, खासदार, विधानसभा, लोकसभा यामध्ये तर ते तारून गेले, परंतु जे लोकल बॉडीचे इलेक्शन्स आहेत आणि तिथूनच कुठेतरी पुढे पाया भरला जातो आमदार खासदारकीचा, त्याच ठिकाणी भाजप त्यांच्या विरुद्ध काही ठिकाणी, आणि त्यातूनच ते रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचं जगजाहीर आपल्याला जे काही आहे, म्हणजे पहिल्यापासूनच त्या दोघांचं पटत नाही हे आपल्याला माहित होतं। परंतु आता जेव्हापासून एकदम युती टिकवायची, 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची असं रवींद्र चव्हाण यांनी बोललं, त्यानंतर शिंदे गटाकडनंही त्याच्यावरती हल्ला झाला की 2 नंतर टिकवायची की नाही, किंवा एका आमदारांनी शिंदे गटाच्या तर सांगितलं की आता पुन्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनणार। असो, जे उलथापालथ होईल ती होईल, किंवा हे किती याच्यापुरतं चाललंय ते नंतरची गोष्ट। परंतु आता आपण जे शिवसेना शिंदे गटाकडनं जो काही प्रचार चालू आहे, म्हणजे त्या भाषणाची अक्षरशः बाळासाहेब थोरात असू द्या, सुषमा अंधारे असू द्या, किशोरी पेडणेकर असू द्या, यांनी सर्वांनी नक्कल उडवली। त्याच भाषणाविषयी बोलतोय आपण, कारण सध्या शिंदे गटाचे एकनाथ शिंदे आहेत, जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक फंडा सुरू केलेला आहे। ते भाषणावर ते बोलत असताना मंत्र्यांना फोन लावतात। स्पेशली त्यांचं जास्त प्रेम उदय सामंत यांच्यावरती आहे, आणि प्रश्नही तेवढेच प्रलंबित असतील एखाद्या वेळेस, असं काही मी म्हणत नाही, परंतु ते जे फोन लावतात त्यावरनं आपण आकलन करतोय की उदय सामंत यांच्या म्हणजे उद्योगमंत्री आहेत ते आपले महाराष्ट्राचे, त्यांच्याकडनं कामं होत आहेत की नाही माहीत नाही, परंतु आता ते जिथं तिथं सभेला जात आहेत तिथं MIDC पाहिजे, संगमनेरला, पलटणला ते MIDC पाहिजे असं म्हणतायत। फोन लावून म्हणतात MIDC पाहिजे, काय देऊ का शब्द, तिकडून उदय सामंत म्हणतात हो हो साहेब द्या, आपण MIDC नक्की करणार। सो हे सर्व बघता कुठेतरी वाटतंय की म्हणजे एक क्रिएटिव्हिटी पण चांगली आहे, परंतु तुम्हाला असं कसं वाटतंय की लोक तुम्हाला ह्या गोष्टींवरनं म्हणजे मतदान करतील? तुम्ही जर सभेला जाताय तर त्याच्या आधीच उदय सामंत यांच्याशी बोलून जा ना, की हे आहे मी डिक्लेअर करतो, पण लोकांदेखत कुठून तरी फोन लावून उदय सामंत यांना सांगायचं की काम करा, म्हणजे तू मी मारल्यागत करतो, तू रडल्यागत कर, अशी एक महत्वाची म्हण आहे। असंच काहीचा प्रकार इथं चालू आहे, मला तरी वाटतंय। म्हणजे काय बोलावं आता या प्रचाराला। तुम्ही समंजस मतदार आहात, महाराष्ट्रभरातनं आपल्याला ऐकताय, तर तुमचे मतं नक्की सांगा की अशा प्रकारे जो प्रचार केला जातोय त्यातून काही भेटणार आहे का, आणि मतदार किती याला भूलथापांना बळी पडू शकतात। कारण आता MIDC आणणं म्हणजे सोपं नाहीये, फक्त हेक्टरी जमिनी लाटायच्या, परत उद्योगधंदे आणायचे कसे, सगळे तर गुजरातला चाललेले आहेत। सो प्रश्न आहे, उदय सामंतही कुठेतरी अशी ही बनवाबनवी, काय बोलाल याला, अशी बनवाबनवी बोलाल की तू मारल्यागत कर, मी रडल्यागत करतो, काय म्हणजे पांचूपणा चाललाय। तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल, म्हणजे या सब्जेक्टबद्दल, ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की व्यक्त करा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।